ओळखलं नाही आता घरात तर तुला आली ना तू बोल. बोला. नाव कुठलं तुमचं? नाव कुठं आहे? तुम्ही कुठलं म्हणजे गावातले काय आहे? तुम्ही सगळं सांगायला पाहिजे व्यवस्थित. सांगा लवकर. तुम्ही कुठली लक्ष्मी येऊन बसलो होतो? लक्ष्मी आहे का दुसरं आहे का कोण आहे ते सांग मला. तू सांग बाई. बरोबर बोलली तू आता सध्या. तसंच बोल. हा बोल. मग बोलू ना. बरोबर बोल. बोला. नावाचं गजर करा. मी तर बघा आंधळी. तुम्हाला तर 4 डोळे आहे. मला तर डोळे 2च डोळे आहेत. तू सांग मला माऊली. तू सांग माऊली मला तू. सांग आता तिथले मग ते पण सांगा ना. बरोबर बोलली तू. आता सध्या बोलली तर बरोबर बोलली तू. आता बोल परत बोल. नाव ओळखलं नाही का? बोला मग. हा बोला. तुला गजर करून घ्यायचा आहे तू सांग बाई नाव आहे का नाही? जोरात. माऊली कशी येते? लक्ष्मीचं वारा कसं खेळतं? लक्ष्मी आहे तर कुठलं पण देव असू दे, देवी असू दे, पण खेळतो कसं? या लवकर चला. जोरात जोरात सुट्टे होऊन बोलायला पाहिजे माऊली. तुला कशाची भीती? काय उभारला नाही तू आली आनंद आहे आम्हाला. बोल बाई. बोल लवकर. बोल लवकर. बोल माऊली. नावाचं गजर कर. नाव घे तुझं. बाबा मी या जागेचे आहे म्हणून नाव घे. बोल. गाव घ्या. नाव सांगा तुमचं. नाव सांगा. नाव सांगाय. नाव सांगा. तुम्ही बोलला ना मला ओळखलं नाही एवढ्या वर्षापासून की काय? तुम्ही सांगा मग. तुमचं नाव सांगा. आम्हाला तरी कळेल कुठली माऊली आहे म्हणून. हा नाव सांगा. नाव सांगा लवकर. नाव सांगा. नाव सांगा. काय भूत आहे? तुम्ही भूत आहे काय? देवी आहे? हा एवढा का त्रास आहे सांगून टाकायचं. कोण आहे ते सांगा. बघ चिडवायचा मग चिडवा. मला चिडवा. आम्हाला पण चिड लागते ना. मग आम्ही पण बोलणार ना. मग भूत आहे का? देवी असली तर नाव पटापटा सांगायला पाहिजे. तुझं नाव कुठलं आहे? गाव कुठलं आहे? कुठून आली? किती वर्षापासून आली? कधीपासून तू गुपित होती आतमध्ये? हा सांग लवकर. सांग लवकर. लवकर सांग. आता तू एवढी घेऊन बसली होती केली होती तर आता ना आली आता तूच नाव सांग. तुम्हीच सांगा ना. आम्हाला काय माहिती? आम्हाला थोडी 4 डोळे. तुम्हाला 4 डोळे आहेत. बघा बघा बोला. तुम्ही आला तर तुम्हीच बघा. तुम्ही सांगितले तर आम्ही करायला आहे. अरे वा. बोला. तुमचं गजर केलं बघा. लक्ष्मीचं सांग. बोला बोला. अरे पण कुठले आहे तू? कुठले ते सांगा. कुठले सांगा. मरा लक्ष्मी कुठली आहे? कुठली लक्ष्मी आहे? शिवावरची. बघा बरोबर. मग एवढं वर्षापासून का त्रास झाडाला? झाडाला कसं काय एवढा त्रास झाला? कसं काय त्रास झाला? झाडाला एवढा त्रास कसा काय झाला? तुम्ही असून सुद्धा झाडाला एवढा त्रास कसा काय झाला? हा 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 घाणीत होता. अच्छा मला सगळे मिळून बांधलं होतं. अच्छा अच्छा बांधलं होतं. अच्छा माऊली आता तुम्ही सुट्टी झाल्या ना? सुट्टी केली ना तुम्हाला? सुट्टी केली ना तुम्हाला? सोडून आली. अच्छा आता तो पुढे झाली ना. सांग आता पूर्णपणे.
आले पण जेंडा लावेल म्हणजे. माऊली, सत्याची माऊली आलात तुम्ही. काय करते बघा, आशीर्वाद आहे, तुमचा आशीर्वाद ठेवा. आणि आलात तुम्ही, मला तर तुमची मी पहिल्यापासूनच ओळखलं तुम्ही आहे म्हणून. हाय, तेच ना. हो, आई, मला माहिती आहे. मला आशीर्वाद ठेवा तुमचं. तुमचा आशीर्वाद असंच राहू दे आई. एवढी हिंमत, ताकद, बुद्धी, विद्या देणारी तुम्ही सगळं. बस तुमचा आशीर्वाद ठेवा. असं मला आज फक्त आशीर्वाद पाहिजे तुमचा आई. तुमचा हात पाहिजे, साथ पाहिजे. सगळ्यांचं भलं होऊ दे तुमचं. भलं सगळं असं जसं हिंमत दिली ना आतापर्यंत तसंच हिंमत द्या. काय चुकलं आपल्या संत माफ करा माऊली. पण आला तुम्ही, मला भरपूर आनंद वाटला. आपल्याला काय एवढं पाहिजे. तेच ना, तुमचा भरपूर मला हे झाला, आनंद वाटला. तुमच्यानी मला भरपूर चांगलं होतं आई. तुम्ही आला एवढ्या वर्षापासून मी गुडघे दुखते ती माझी बघ आई. बघ बघ आता बाई काय ती बघ काय करायची आई. दे बाई सवारी बघ. हा, आईची बी लक्ष्मी आहे, तुझी बी लक्ष्मी आहे. दे सवारी बाई. मग आता काय करावं. पण नीट व्हायला पाहिजे की गाडी. हा, लक्ष्मी आईचं आनंदाने आले आई. लय मंद वाटलं, हे मला चांगलं वाटलं. भेट घे बघ, शीतला माता आहे बघ. शीतला माता पण आहे. आशीर्वाद ठेवा आई. माऊली, तुम्ही वचन द्या मला. वचन द्या, पहिले वचन द्या मला. आजपर्यंत करतच आलं आम्ही, करतच आलं चांगलं. लोकांचं वाईट तर कधी केलं नाही. पण एवढं तू साथ दे आमची. फक्त लोकांचा जसं असं वारा गुपित राहतो किंवा इतकं त्रास होतो ते समजून येत नाही. आम्ही सांगतो ते लक्ष देत नाही. पण आता तुलाच माहिती पडलं ना, तू सत्याची माऊली आली ना. तू आकर पहिल्यांदा बघितलं तुला सांगितलं ना की तूच आहे म्हणून लक्ष्मी आई. बस तुझा आशीर्वाद ठेव आणि वचन दे, असंच तू राहणार शेवटपर्यंत. मी असंच राहीन. माझी साथ सोडू नको कधी. तुझी कधी साथ नाही सोडणार मी. बघ, कधी काय चुकलं मला करणं तर माफ कर, पण मला सोडू नको तू. नाही सोडत. एवढं वचन फक्त मला पाहिजे, बाकी काय नाही. अजून काय बोलायचं आहे तुला? काय बोलायचं आहे? उद्या तुझा कार्यक्रम आहे. पहिले तुझा हवन होईल, नंतर तुझा कार्यक्रम होईल. तिकडं आंघोळ पण होईल तुझी. ठीक आहे, सगळं होणार आहे. पण तू लक्षात घे, आहे का नाही? तू तिकडं पण यायला पाहिजे. सगळं होणार आहे तुझं. कसे बोलतो तसं तू. अजून काय तुला पाहिजे, हवं असेल तर सांग. हे बघ, गुरुआई बसली आहे, सांगा. गुरुआई इथं बसलेली आहे, गुरुआईला सांगा. भाजी भाकरी खाईन का? अच्छा, भाजी भाकरी चालेल ना. तुला अजून काय काय पाहिजे सांग. काय दोष आहे का? बस तुझा आशीर्वाद असाच राहू दे आई. माऊली सत्याची माऊली आहे. शेवटपर्यंत तुझा शिक्का लागायला पाहिजे. पण असं बोलायला नाही पाहिजे कोण बोट करून की बाबा असं तसं बोलायला नाही पाहिजे. बघा, लोक नावं कसं पण ठेवणार, पण तू सत्याची माऊली, एवढी मोठी जगाची मोठी माऊली आहे. तुला तर मी पहिल्यापासूनच ओळखलं. पण तू माझं फक्त हे बोल की शेवटपर्यंत तसंच राहा. हाकीला उभी राहायला पाहिजे तू आई. हाकीला उभी राहायला पाहिजे. बस एवढंच पाहिजे होतं, काय नाही माऊली. तर सगळं बघते. मला बघ, घरामध्ये धान्यामध्ये बरकत दे, पैसे पाणीमध्ये बरकत दे. माझं पोरं सुखाने राहू दे. घरामध्ये किरकिर होते ते शांत होऊ दे. माझं बेहाल, इकडं फिर तिकडं फिर, कामासाठी जाते. आई, तुला तर माहिती आहे, तुझं डोळे उघडे, तुला माहिती आहे माझे कसले हाल होतात. मुंबईला गेले, रात्री 10 वाजता पोहोचले मी. सकाळची निघाली बाई, जागा भेट नाही, गावात भेटत नाही. काय समजून येत नाही. माणसाला फोन लावतो तू उचलत नाही. असं म्हणजे होते मग.
लय भांडणं करते ग माझी मी. हा? गुराई कसं दिसते सांगा. माझी बहीण लक्ष्मी आहे, मी आहे. हम्म. बसा या मला एवढं. तू आली ना एवढा आनंद वाटला ना मला. खरंच मला लय आनंद वाटला आई तू आली. कधीपासून वाट बघत होती तुझी. काय ना काय अडचण येऊन राहूनच गेलं. पण आज तू सत्याची माऊली बघ. आई ही गुराईची गाडी कशी आहे ग? हा? बघ तुझा थाटीत माठ येत. उद्या कार्यक्रम होईल. तू टेन्शन घेऊ नको. सगळं तुझंच हातात आहे. तूच सगळं करणार आहे. आम्ही तर फक्त तुझे हां. सासूची जोडी पाण्यात सोडली. अरे बापरे. महिना हम्म. हम्म. महिनाची सासूची हां ना. तिला पण जोडी काय द्यावं लागतं. हम्म. वागवावं लागली ग. काय? वागवावंच लागतंय की मग. आता ही माझी जुळी काठी आहे का, हां. तशी या लक्ष्मीला जुळी काठी देवावी लागते कुठे भेटेल आपल्याला? कोल्हापूरला. नाही काठी इथं भेटत असेल ना. हा? मी आणते ना. कशी ती लांब काठी आहे ना ती. मग पान नाही हो ती उद्या आणते ना मी. गणेशपटमध्ये. कुठं कुठलं ती काठी ना. हा, ती काठी असते ना. हां. तर ती काठी कसं पाहिजे. पोरांचा झेंडा लागेल. हा. लावा बाई लावा. मी उद्या जाऊन आणते ना. त्याच्यासाठी त्याच्यासाठी कुठे पण शोधीन मी. सामानवाल्याला सांगते मी मला काठी पाहिजे तशी. किती झालं? हम्म. ते 5.25 फुटाची पाहिजे. म्हणजे कांड्या हम्म. 5.5 कांड्या किंवा 5.25 कांड्याची पाहिजे. माऊली काल उद्या भेटलं तर मला ठीक आहे. नाही भेटले तर मला 1.25 महिन्याची मुदत दे. काय करा? 6 महिन्याला द्यावं लागते. 1.25 महिना द्यायला लागतं ना खिच्या पातीला ना. हा, ते चपातीला द्यावं लागते. उद्या त्याला काय करावं लागतं? साडीची 5 फुकट आणावी लागते. साडीमुळे पडली का तुला साडी? बघत साडीची 5 फुकट असते. शिंदीची खजूरची हां 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 ते आता आणते ना. तुझ्या तर ढीग लागलाय. चालेल चालेल. आई माऊली अजून काय बोलायचं तुला सांग. अजून काय पाहिजे काय लागेल तुला सांग. उद्या तुला साडीची 5 पोकं देणार आणि 6 महिन्यानं तुला जोडकाठी देणार. चालतंय का? सांग. जे पहिल्यापासून मार्ग आहे ते तुला मग काय बघायचं. सांग. चालतंय ना? हम्म. माझं टाक मूर्ती म्हणते. 1.25 महिना राहू दे आई. आता टाक मूर्ती तू काहीतरी देऊ तुला नाही का काहीतरी करू. तिची लक्ष्मी लक्ष्मी कुठं स्थान आहे तर तिकडे जायला लागतं ना. काय करणार? आता तू बनवलीस का आई? आहे का तुझ्या घरात? नाही. मग तू उद्या बनवणार का लक्ष्मीची मूर्ती? हा, बनवणार का? हा, उद्या बनवणार का लक्ष्मीचा टाक? छोटा का होईना? हा, बन. हा, सत्य आहे. नाही माऊली पण थोडंसं हे कर. नसतं या. ती मूर्ती बनवूनच काम करावं लागतं. ही मूर्ती मी तेवढी काय ते तेवढ्या ते आता आणली ती. ते बांगड्याचा आहे तेवढ्या. मरायला हां 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 मर्या लक्ष्मी. हा, मग ती मरायला लक्ष्मी 2 टाक बनवणार. आता ताबडतोब ते पण भेटायला पाहिजे ना. अरे सोनाराच्या दुकानात. अरे पण मर्या आई तू बोलतीये पण ताब्यामध्ये उलटा सीधा करतात ते असं आचा असतं ते. हिचं काय मूर्ती ती तरी पलट्याचं काय जरूरत नाही. चालेल ना बघू ना उद्या. हे जाऊन बघून काय तरी येते होतं? ना. लक्ष्मीची मूर्ती आणि मरायची मूर्ती मरगमाची असं आहे. मराय बोलते मरगमा बोलते असं ती भाग आहे मरायला. चालेल चालेल आई. उद्या बघू. तिथंच बनवते म्हणली की. हा तर बघतील ना पण ते उद्या झाडाला तर आता माहित नाही ना तर आपण बोलणार ना थांबा म्हणून. झाड तर बोलू शकणार ना. आई मराय लक्ष्मी ना. हा, नीट आहे त्याच्या. हा मीच आहे बोलते ती. मीच आहे. बरोबर 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 आई बरोबर.
चाल आई ठीक आहे उद्या तुझ्या कार्यक्रमला ये पूर्णपणे जशी तू आज आली आहे तसंच तू बोल तुझं रास उचलायचं तुझी परीक्षा आहे आम्ही काय तुझं सामने छोटे मोठे आहे पण द्यायला लागतं ते सगळं करावं लागतं तू उद्या सगळं झालं तुझं नावाचं गजर झालं तुझं कान फुकले तर आई तू जिंकली आई म्हणजे तू जिंकणार तर तू आहेच मोठी तुझ्या समोर आम्ही कायच नाही फक्त एक नियम ते करावं लागतं गुरु करावं लागतं म्हणून असं आहे ते. टाकतीने सांगितली ना टाक पाहिजे माझी जोडी काठी पाहिजे जोडी काठी उद्या देत नाही ती 6 महिन्याला देते ती आणि ताडीची 5 पोकाला जोडी मानते आणि ती देते ती कान सांगते तुला मी. बोल काय बोलते आई उद्या त्याला ताडीची तुझी पहिल्यापासून आहे ना परत पण ती ताडीची 5 पोकं देणार आणि 6 महिन्याला तुला जोडी काठी देणार उद्या मी तुझ्या त्या ताडीला जोडी बांधून देणार लिंबू टाकून देणार जोडीमध्ये बघ पटते का तुला हा चालेल हा. ठीक आहे चालेल आई. ठीक आहे आईचं नाव गजर घ्या तुमचं नावाचं गजर घ्या आणि शांत व्हा तर काय घ्या नावाचं बोलायचं? गजर घ्या बोल जोराने आई तुझं नाव घ्या मीच आहे म्हणून बोलते ना बोल बरे लक्ष्मी चांगली.